आणि उगाच काही जणांचं म्हणणं होतं 15 किलोमीटरचा टप्पा टाका, काहींचं म्हणणं होतं 20 किलोमीटरचा टाका. आपल्याला 1.5 महिना तर तिथं जायलाच लागेल. आणि काय वेळ द्यायचा सरकारला कशामुळं? आपण सरकारला 7 महिन्याचा वेळ द्यायला आता नाही द्यायचा. आपण आपले लोक जर महिनाभर चालले तर लोकांना प्रचंड त्रास होईल, प्रचंड त्रास होईल लोकांना. इथून तिथून पायी चालायचं आणि तिथं गेल्यावर काय ॲडमिट करायचे का मुंबईत लोक? त्यांच्या शक्ती तर राहिली पाहिजे बसायला. म्हणून तिथं काय देवाला प्रसन्न करायला चाललेलं नाहीत आपण. वारी नाही आहे. 12 वाजेपर्यंत चालायचं, 10 ते 12 वाहनात बसायचं, जेवणाच्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी थेट गाड्या. एकदम सोपं, दनादन सगळ्यांनी. जे येणार नाहीत त्यांनी वाट लावायची. चौथा मुक्काम रांजणगावातून सकाळी 8 वाजता निघणार आहेत. कोरेगाव भीमाला दुपारी जेवण, गावात किंवा थोडं मागं पुढं गावकऱ्यांच्या सोयीनुसार. चंदननगर खराडी बायपास मुक्काम पुणे. जेवण आणि मुक्काम तिथंच चंदननगर खराडी बायपास. तिथंच आसपास मागं पुढं जिथं व्यवस्था गावकरी करतील तिथं पूर्ण पुणे शहर हे बांधव जी तयारी करतील त्या ठिकाणी मुक्काम राहील. आसपासच्या खेड्यातून, आसपासच्या शहरातून, महानगरातून तिथं सगळ्यांनी घराघरातून 5-5, 10-10 जरी भाकरी आणल्या आणि भाजी आणली तरी लाखो लोक जेवू शकतील. पाचवा मुक्काम 24 जानेवारी 2024 रोजी चंदननगरहून सकाळी 8 वाजता निघणार आहेत. दुपारचं जेवण तळेगाव दाभाडी या ठिकाणी. तिथलं आसपासचं अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं, परंतु परिसर तोच. कारण इकडे 10-10, 20-20 किलोमीटर राहणार आहेत. फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे, कुठला पुढच्या तोंडाचा म्हणून ते देणं नसता मागं चालणार. आणि लोणावळ्याला मुक्काम आहे. जेवण मुक्काम लोणावळ्याला. तिथं डोंगर आहे, प्रत्येक मुक्काम डोंगरात आहे, शक्यतो गावात नाहीच. आमच्या वैयक्तिक काही अडीअडचणीमुळे आम्हाला मुक्काम डोंगरात टाकायची वेळ आली आणि ते टाकावं लागणार आहे. काही गावात सुद्धा असणार आहेत, नाही असं नाही. 6वा मुक्काम 25 जानेवारी लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता निघणार. पनवेलला दुपारचं जेवण. पनवेलला दुपारचं जेवण आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील, ग्राउंड कुठं आहे काय, त्यांनी नाही केली तर आपल्याला आपला स्वयंपाक करून आपल्याला खायचं आहे. परंतु असं होणार नाही. जाग्यावर मराठ्यांनी इथून नेलेलं खायला रस्त्यात एक पावसावर सुद्धा उडणार नाही अशी शक्यता आहे. इतके हजारो शेकडो गावं तिथं जेवणाची पार्सल व्यवस्था, प्रत्यक्ष व्यवस्था करणार आहे. आपलं घेतलेलं साहित्य आपल्याला डायरेक्ट मुंबईत गेल्यावरच खावं लागणार आहे करून. त्यामुळं रस्त्यानं कुठं अडचण येणं असं वाटत नाही. आणि मुक्काम आपला वाशीला आहे, वाशी नवी मुंबई. 7वा दिवस 26 जानेवारी. 26 जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार, किंवा शिवाजी पार्क. या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजेत. या दोनही जागा आम्हाला पाहिजे. 26 जानेवारी सकाळी. हा, आता वाशीहून ते आम्ही निघतोय 8 वाजता. चेंबूरहून आम्ही पायी जाणार आझाद मैदानपर्यंत. दुपारचं जेवण याच्यात म्हणजे वाशीहून याच्यात कसं जेवण काय जेवढा ऐकून घ्या. वाशीहून थेट आझाद मैदान नाही, चेंबूरपर्यंत. चेंबूरहून आम्ही सगळे पायी जाणार आहेत. चेंबूरपर्यंत वाहनाने जाणार का? हा. एखाद्या दिवस वेळ आली तर आली कुण, पण ते अंतर खूप होतं. 30 किलोमीटर अंतर आहे ते सगळं. 30 किलोमीटर तुटणं सोपं नाही आम्हाला. म्हणून चेंबूरहून जर गेलं, असं मराठा समाजाचं म्हणणं आहे की आपण चेंबूरहून जर गेलो तर बरं राहील. आणि काहींचं म्हणणं आहे वाशीत जो मुक्काम आहे वाशीपासूनच पायी जायचं. आता शेवटीचा डिसिजन इथं फक्त 2 आहेत, पायी कुठून जायचं एवढंच आहे. बाकी सगळं क्लिअर आहे, याच्यात काही बदल होणार नाही. जर सगळेच म्हणले वाशीतूनच पायी जायचं तर वाशीतूनच जाणार आहेत. आणि जर चेंबूरमधून म्हणले तर चेंबूर. पण ते एकूण एकच होणार आहे. पायी जायचं म्हणलं की वाहनं संघ आहेत, ते पायी चालल्यासारखंच चालणार आहे ते सगळं, कुठूनच चाललं तरी. आता माझी मराठा समाजाला विनंती आहे, महाराष्ट्रातल्या मायबापा हो, ही शेवटची लढाई, आरपारची लढाई. आम्ही चाललो आहे या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण
20 जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि 26 जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो. हे देशव्यापी आंदोलन असल्यासारखं इतकं टोकाचं आमरण उपोषण होणार आहे. तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावरती आम्ही मुंबईला चाललो आहे.